महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात ही घटना घडली होती. गाव फार मोठं नव्हतं, पण तिथले लोक साधे, सरळ आणि आपापल्या आयुष्यात रमलेले होते. गावात शेती हा मुख्य व्यवसाय होता आणि बहुतेक लोक शेतीवरच अवलंबून होते. या गावात एक मुलगी राहत होती, सोनाली देशमुख. वय अंदाजे 24 वर्षे. सोनाली दिसायला खूप सुंदर, सोज्वळ आणि स्वभावाने शांत होती. घरची परिस्थिती साधारण होती. तिचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी. घरात फारसा पैसा नव्हता, पण शिक्षणाला महत्त्व दिलं गेलं होतं. सोनालीने 12वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. सोनाली लहानपणापासूनच स्वप्नाळू होती. तिला एक चांगलं आयुष्य जगायचं होतं, प्रेमळ नवरा हवा होता आणि लग्नानंतर सुखाने संसार करायचा होता. तिच्या मनात खूप साधी आणि निरागस स्वप्न होती. दुसरीकडे जवळच्याच गावात अमोल पाटील नावाचा एक मुलगा राहत होता. वय 29 वर्षे. अमोलचा परिवार आर्थिकदृष्ट्या सोनालीच्या घरापेक्षा थोडा बरा होता. त्यांचे स्वतःचे घर, थोडीफार शेती आणि गावात मानमरातब होता. अमोल दिसायला साधारण होता, पण त्याच्या स्वभावाबद्दल गावात वेगवेगळ्या चर्चा होत असत. काही लोक म्हणायचे तो शांत आहे, तर काही लोक म्हणायचे तो थोडा वेगळाच आहे, पण हे सगळं फक्त अफवा म्हणून घेतलं जायचं. एक दिवस सोनालीच्या आईवडिलांनी तिच्या लग्नाबद्दल विचार सुरू केला. गावातच नातेवाईकांच्या माध्यमातून अमोलचं नाव पुढे आलं. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना भेट दिली. पहिल्या भेटीत सगळं व्यवस्थित वाटलं. अमोल कमी बोलणारा होता, पण त्याने काही चुकीचं वागणं दाखवलं नाही. सोनालीला जेव्हा अमोलबद्दल विचारलं, तेव्हा ती थोडी लाजली आणि म्हणाली, तुम्ही योग्य वाटत असेल तर मला काही हरकत नाही. दोन्ही घरच्यांना हे नातं आवडलं. काही दिवसातच साखरपुडा झाला. गावात मोठ्या आनंदात सगळं पार पडलं. साखरपुड्यानंतर सोनालीच्या आयुष्यात एक नवीन उत्साह आला. ती भविष्यासाठी स्वप्न पाहू लागली. कधी ती नवऱ्यासोबत फिरायला जाईल, कधी दोघं मिळून संसार उभारतील, असे अनेक विचार तिच्या मनात येत होते. पण साखरपुड्यानंतर एक गोष्ट मात्र तिला थोडी खटकत होती, अमोलचा स्वभाव. तो तिच्याशी फारसा बोलत नव्हता. फोनवरही तो फारच कमी बोलायचा. सोनाली कधी कधी त्याला फोन करायची, तर तो 2 मिनिटांत कॉल संपवायचा. एक दिवस सोनालीने धाडस करून विचारलं, तुम्ही माझ्याशी नीट का बोलत नाही? काही प्रॉब्लेम आहे का? अमोल थोडक्यात उत्तर दिलं, नाही, काही नाही. मला जास्त बोलायची सवय नाही. सोनालीला हे थोडं विचित्र वाटलं, पण तिने मनाला समजावलं, सगळेच लोक सारखे नसतात. लग्नानंतर सगळं ठीक होईल. दरम्यान लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. दोन्ही घरात लगबग वाढली. सोनालीच्या आईवडिलांनी आपल्या परीने सगळं उत्तम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पैसे कर्ज काढूनही लग्न मोठ्या थाटात करायचं ठरवलं. लग्नाचा दिवस आला. गावात मोठा सोहळा झाला. नातेवाईक, मित्र सगळे उपस्थित होते. सोनाली नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण कुठेतरी मनात थोडी भीतीही होती. अमोलही वराच्या पोशाखात आला. सगळं व्यवस्थित पार पडलं. लग्नविधी संपले आणि सोनाली आपल्या सासरी आली. सासरचं घर मोठं होतं. सासू, सासरे आणि अमोल एवढंच कुटुंब होतं. सुरुवातीला सगळ्यांनी सोनालीचं स्वागत केलं. तिला खूप प्रेमाने वागवलं. पहिल्या दिवशी सगळं छान चाललं होतं. पण रात्री जेव्हा सगळे आपापल्या खोलीत गेले, तेव्हा सोनालीच्या आयुष्यात एक वेगळाच अध्याय सुरू होणार होता, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. त्या रात्री सोनाली आपल्या खोलीत बसली होती. नववधू म्हणून ती खूप लाजलेली होती. तिच्या मनात खूप विचार चालू होते. थोड्या वेळाने अमोल खोलीत आला. तो शांतपणे आत आला, पण त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र भाव होते. सोनालीने खाली मान घातली होती. तिला वाटलं, आता नव्या आयुष्याची सुरुवात होईल. पण जे पुढे घडलं ते पूर्णपणे अनपेक्षित होतं. अमोल तिच्याजवळ बसला नाही, तिच्याशी काही बोलला नाही. तो सरळ जाऊन बेडच्या एका कोपऱ्यात झोपून गेला. सोनालीला काहीच कळेना. ती थोडा वेळ वाट पाहत राहिली. तिला वाटलं, कदाचित तो थकलेला असेल. लग्नाची धावपळ झाली असेल. ती स्वतःलाच समजावू लागली, ठीक आहे, उद्या सगळं नॉर्मल होईल. त्या रात्री काहीच घडलं नाही. दुसऱ्या दिवशीही सगळं नेहमीसारखंच होतं. घरातले सगळे लोक तिच्याशी चांगलं वागत होते, पण अमोल मात्र अजूनही दूरच होता. दुसऱ्या रात्री पुन्हा तीच परिस्थिती. अमोल खोलीत आला, पण पुन्हा तिच्यापासून दूर राहिला. यावेळेस मात्र सोनालीच्या मनात शंका निर्माण झाली. हे नेमकं काय चाललं आहे? तिसरा, चौथा, 5वा दिवस गेला, पण अमोलचं वागणं बदललं नाही. सोनाली आता अस्वस्थ झाली होती. तिच्या मनात भीती, गोंधळ आणि शंका सगळं एकत्र चालू होतं. एक दिवस तिने धाडस करून अमोलला विचारलं, तुम्ही माझ्याशी असं का वागत आहात? काही प्रॉब्लेम आहे का? अमोल काही वेळ शांत राहिला आणि मग जे त्याने सांगितलं
ते ऐकून सोनालीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या आयुष्याचा मार्ग आता पूर्णपणे बदलणार होता. अमोल काही क्षण शांत बसला होता. खोलीत एकदम शांतता पसरली होती. सोनालीच्या हृदयाचे ठोके वाढले होते. तिला वाटत होतं काहीतरी मोठं सत्य आता समोर येणार आहे. शेवटी अमोलने खोल श्वास घेतला आणि खाली मान घालत म्हणाला, माझ्याकडून हे होणार नाही. आपल्यामध्ये नवरा बायकोसारखं काहीही होणार नाही. हे ऐकताच सोनालीला जणू विजेचा धक्का बसला. काय म्हणताय तुम्ही? ती थरथरत म्हणाली. अमोलने तिच्याकडे न बघताच उत्तर दिलं, मी नॉर्मल नाही. माझ्यात प्रॉब्लेम आहे. सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या मनात हजारो प्रश्न एकदम उभे राहिले. मग तुम्ही लग्न का केलं माझ्याशी? मला आधी का नाही सांगितलं? ती रडत म्हणाली. अमोल काहीच बोलला नाही. त्याची शांतता सोनालीला अजून जास्त त्रास देत होती. त्या रात्री सोनालीला झोपच लागली नाही. तिच्या डोक्यात सतत एकच विचार फिरत होता. आता पुढे काय? दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सासूबाईंशी बोलायचं ठरवलं. ती हळूच स्वयंपाकघरात गेली. सासू तिथे काम करत होत्या. सोनाली थोडी घाबरतच म्हणाली, आई, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. सासूबाईंनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, काय झालं ग? सांग. सोनालीने काल रात्रीचं सगळं सांगितलं. हे ऐकून सासूबाई काही क्षण शांत राहिल्या आणि मग त्यांनी जे सांगितलं ते सोनालीसाठी आणखी मोठा धक्का होता. आम्हाला माहिती आहे, सासूबाई शांतपणे म्हणाल्या. सोनालीला काहीच कळेना. म्हणजे? ती अडखळत म्हणाली. हो, अमोलमध्ये थोडी प्रॉब्लेम आहे, पण आम्हाला वाटलं लग्नानंतर सगळं ठीक होईल. डॉक्टर दाखवू, इलाज करू. हे ऐकून सोनाली पूर्णपणे कोसळली. म्हणजे तुम्हाला आधीपासून माहिती होतं आणि तरीही माझ्याशी लग्न केलं? ती रडत म्हणाली. सासूबाई म्हणाल्या, आम्ही तुला फसवलं नाही. आम्हाला वाटलं सगळं ठीक होईल. पण सोनालीला हे सगळं फसवणूकच वाटत होतं. त्या दिवसापासून तिचं वागणं बदललं. ती शांत झाली. कोणाशी फारसं बोलत नव्हती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पूर्णपणे गायब झाला होता. अमोलही तिच्यापासून दूरच राहत होता. काही दिवस असेच गेले. दरम्यान अमोलच्या घरच्यांनी त्याला डॉक्टरकडे नेण्याचा प्रयत्न केला, पण अमोल तयारच होत नव्हता. तो नेहमी एकच उत्तर द्यायचा, मला कुठेही जायचं नाही. सोनालीला आता हे सगळं सहन होईना. एक दिवस तिने ठाम निर्णय घेतला, ती माहेरी जाणार. ती आपल्या आईवडिलांकडे परत आली. घरी आल्यावर तिने सगळा प्रकार सांगितला. तिचे आईवडील हादरले. वडील रागाने म्हणाले, आपल्या मुलीचं आयुष्य खराब केलं त्यांनी. आई रडत म्हणाली, आता काय करायचं? सोनाली मात्र शांत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आतून ती पूर्णपणे तुटली होती. काही दिवस ती घरीच राहिली. पण घरी बसून राहणं तिला जड जाऊ लागलं. तिच्या मनात सतत विचार चालू होते. माझं आयुष्य असंच संपणार का? एक दिवस तिने ठरवलं, मी काहीतरी काम करणार. ती जवळच्या शहरात नोकरी शोधायला लागली. काही दिवसांनी तिला एका छोट्या कंपनीत काम मिळालं. काम साधं होतं, पण तिला घराबाहेर पडायला मिळत होतं. हेच तिच्यासाठी मोठं होतं. पहिल्या काही दिवसात ती शांतच राहायची, कोणाशी जास्त बोलत नव्हती. पण हळूहळू ती ऑफिसमधल्या लोकांशी बोलू लागली. तिथेच तिची ओळख झाली रोहित कदम नावाच्या मुलासोबत. रोहित वयाने जवळपास 26 वर्षांचा होता. तो बोलका, हसतमुख आणि मदत करणारा होता. सुरुवातीला फक्त कामापुरतीच बोलणं होतं, पण हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली. रोहित नेहमी सोनालीला हसवायचा, तिचं मन हलकं करायचा. एक दिवस त्याने विचारलं, तू इतकी शांत का असतेस? काही प्रॉब्लेम आहे का? सोनाली आधी काही बोलला नाही, पण काही दिवसांनी तिने आपलं सगळं आयुष्य त्याला सांगितलं. रोहित शांतपणे ऐकत होता. तो म्हणाला, तुझ्यासोबत खूप चुकीचं झालं आहे, पण तू अजूनही मजबूत आहेस. हे ऐकून सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून दोघं अजून जवळ आले. ते एकत्र जेवायला जायचे, एकत्र वेळ घालवायचे. सोनालीला आता वाटायला लागलं, कदाचित माझं आयुष्य पुन्हा सुरू होऊ शकतं. पण इथेच कथा एका वेगळ्या वळणावर येते. एक दिवस सोनाली ऑफिसमधून बाहेर पडत होती. तेव्हा तिला जाणवलं, कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवत आहे. ती मागे वळून बघते, पण तिथे कोणीच नव्हतं. ती थोडी घाबरली. पुढच्या काही दिवसातही तिला असंच वाटू लागलं, कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. एक दिवस तर तिला तिच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तू मला विसरलीस का? सोनालीच्या हातातून मोबाईलच खाली पडला. तिच्या मनात भीतीची एक लाट पसरली. हे कोण असू शकतं? तिचं भूतकाळ की तिच्या आयुष्यात येणारा नवीन धोका?
त्या अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज पाहून सोनाली पूर्णपणे हादरली होती. तू मला विसरलीस का? हा एकच मेसेज तिच्या डोक्यात सतत घुमत होता. ती घाबरलेल्या अवस्थेतच रोहितला फोन करते. रोहित, मला खूप भीती वाटतेय. कोणीतरी मला मेसेज केला आहे, ती थरथरत म्हणाली. रोहित लगेच म्हणाला, शांत हो, काय झालं ते नीट सांग. सोनालीने त्याला सगळं सांगितलं. मागचे काही दिवस तिला कोणीतरी फॉलो करत असल्यासारखं वाटत होतं आणि आता हा मेसेज. रोहित थोडा विचारात पडला. नंबर सेव्ह आहे का? त्याने विचारलं. नाही, अनोळखी आहे. कॉल करून बघितलास? नाही, मला भीती वाटते. रोहित म्हणाला, ठीक आहे, मी आहे ना, घाबरू नकोस. आपण उद्या भेटू आणि सगळं बघू. दुसऱ्या दिवशी दोघं भेटले. रोहितने त्या नंबरवर कॉल केला, पण नंबर स्विच ऑफ होता. हे बघून परिस्थिती अजूनच संशयास्पद वाटू लागली. पुढचे 2-3 दिवस शांत गेले. कोणताही मेसेज नाही, कॉल नाही. सोनालीला वाटलं, कदाचित कुणीतरी मस्करी करत असेल. पण ही शांतता जास्त काळ टिकली नाही. एक संध्याकाळी सोनाली ऑफिसमधून घरी जात होती. रस्ता थोडा सुनसान होता. अचानक तिच्या मागून कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, सोनाली. ती घाबरून मागे वळली. पण तिथे कोणीच नव्हतं. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती पटकन घरी पोचली. त्या रात्री तिला पुन्हा मेसेज आला, तू आता दुसऱ्यासोबत खुश आहेस ना? हे वाचताच तिच्या अंगावर काटा आला. ती लगेच रोहितला कॉल करते. रोहित यावेळी थोडा गंभीर झाला होता. हे काही साधं प्रकरण नाहीये. कोणीतरी खरंच तुला स्टॉक करत आहे. पण कोण? सोनाली जवळजवळ रडतच म्हणाली. रोहित काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, तुझ्या भूतकाळात असा कोणी आहे का ज्याला तू दुखावलं असेल? सोनाली थोडा विचार करू लागली. अमोल. पण अमोल असा वागेल असं तिला वाटत नव्हतं. तो तर नेहमी शांतच असायचा. ती म्हणाली, मला काहीच समजत नाहीये. रोहित म्हणाला, ठीक आहे, आता आपण काळजीपूर्वक वागू. तू एकटी कुठेही जाऊ नकोस आणि काहीही झालं तर लगेच मला कॉल कर. त्या दिवसापासून रोहित सोनालीसोबत जास्त वेळ घालवू लागला. तो तिला ऑफिसला सोडायचा, घरी आणायचा. दोघं आता खूप जवळ आले होते. एक दिवस रोहितने तिला विचारलं, सोनाली, तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना? ती हलकेच हसली आणि म्हणाली, हो, खूप. रोहित तिच्याकडे बघत म्हणाला, मग एक गोष्ट सांगू का? मला तू खूप आवडतेस. हे ऐकून सोनाली काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात भावना आणि भीती दोन्ही चालू होते. पण शेवटी ती म्हणाली, मलाही तू आवडतोस. त्या दिवसापासून त्यांचं नातं मैत्रीपेक्षा जास्त झालं. दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. रोहित तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा. कधी पार्क, कधी हॉटेल, कधी शहराबाहेर. सोनालीला वाटायला लागलं, माझं आयुष्य आता पुन्हा नीट होत आहे. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एक दिवस रोहितने सोनालीला शहराबाहेर एका लॉजमध्ये नेलं. सोनाली आधी थोडी घाबरली होती, पण रोहितवर विश्वास ठेवून ती त्याच्यासोबत गेली. त्या दिवशी दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. सोनालीला वाटलं, हा माणूस खरंच माझ्यावर प्रेम करतो. पण हळूहळू काही गोष्टी बदलू लागल्या. रोहित आता जास्त पजेसिव्ह झाला होता. तो सतत तिचा फोन चेक करायचा. कोणाशी बोलते, कुठे जाते, सगळं विचारायचा. सोनालीला हे थोडं विचित्र वाटू लागलं. एक दिवस ती म्हणाली, तू इतका शंका का घेतोस माझ्यावर? रोहित थोडा चिडून म्हणाला, कारण मला तुझी काळजी आहे. पण त्याच्या आवाजात काळजीपेक्षा संशय जास्त होता. दरम्यान ते अनोळखी मेसेज पुन्हा सुरू झाले. तू बदलली आहेस. तू मला धोका दिला. तुला त्याची किंमत मोजावी लागेल. हे मेसेज पाहून सोनालीची भीती आता पराकोटीला पोहोचली होती. ती पूर्णपणे तणावात गेली होती. एक दिवस तिने ठरवलं, मी पोलिसात जाणार. ती रोहितला सांगते. पण रोहित अचानक तिला थांबवतो. नोक, पोलिसात गेलीस तर गोष्ट मोठी होईल. पण मला भीती वाटते, सोनाली म्हणाली. रोहित थोडा कडक आवाजात म्हणाला, मी आहे ना, तुला काही होऊ देणार नाही. त्याचा हा बदललेला स्वभाव सोनालीच्या लक्षात येत होता. एकीकडे तो तिची काळजी घेत होता, तर दुसरीकडे तो काहीतरी लपवत आहे असं वाटत होतं. त्या रात्री सोनाली घरी एकटीच होती. तिचे आई-वडील बाहेर गेले होते. अचानक दरवाजावर टकटक झाली. सोनालीचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती हळूच दरवाजाजवळ गेली. कोण आहे? ती घाबरत विचारते. बाहेरून आवाज आला, दरवाजा उघड. मला माहिती आहे तू आत आहेस. हा आवाज ओळखीचा होता. सोनालीच्या अंगावर काटा आला. तिला आता समजायला लागलं होतं, हा सगळा खेळ कोणाचा आहे. बाहेरून पुन्हा आवाज आला, दरवाजा उघड, नाहीतर मी तोडेन. आता सोनालीला खात्री झाली, हा कोणी अनोळखी नव्हता.
ती थरथरत दरवाजा उघडते आणि समोर उभा असतो रोहित. सोनालीच्या डोळ्यात आश्चर्य आणि भीती दोन्ही होते. रोहित, तू इतक्या रात्री? ती अडखळत म्हणाली. रोहितच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तो हळूहळू आत येतो आणि दरवाजा बंद करतो. का? मला पाहून एवढं आश्चर्य वाटलं. तो थंड आवाजात म्हणाला. सोनालीला काहीतरी बरोबर नाही हे स्पष्ट जाणवत होतं. ती सावधपणे विचारते, तू ठीक आहेस ना? रोहित हसू लागतो, पण ते हसू भयानक होतं. हो, आता मी खूप ठीक आहे, कारण आज सगळं स्पष्ट होणार आहे. सोनालीचं हृदय जोरात धडधडत होतं. काय बोलतोयस तू? ती मागे सरकत म्हणाली. रोहित अचानक जोरात ओरडतो, खोटं बोलू नकोस. सोनाली दचकते, तू मला फसवत आहेस. तो संतापाने म्हणतो, मी काय केलं? ती रडत म्हणाली. रोहित तिच्याकडे बोट दाखवत म्हणाला, तू अजूनही इतर लोकांशी बोलतेस. मला सगळं माहिती आहे. सोनालीला आता सगळं समजू लागलं होतं. ते अनोळखी मेसेज, तो पाठलाग, हे सगळं रोहितच करत होता. ती थरथरत विचारते, म्हणजे हे सगळं तू करत होतास? रोहित काही क्षण शांत राहतो आणि मग हळूहळू हसतो. हो, मीच. सोनालीच्या पायाखालची जमीन सरकली. का रोहित? मी तुझ्यावर विश्वास ठेवला, ती रडत म्हणाली. रोहितचा चेहरा अचानक रागाने भरतो, कारण मला खात्री करायची होती, तू माझीच आहेस की नाही. तो पुढे येतो. सोनाली घाबरून मागे सरकते. रोहित, शांत हो, आपण बोलून घेऊ, ती विनंती करते. पण रोहित आता पूर्णपणे संतापात होता. मला कोणासोबतही शेअर करायचं नाही तुला, तो ओरडतो. सोनाली आता पूर्णपणे घाबरली होती. ती दरवाजाकडे पळायचा प्रयत्न करते, पण रोहित तिचा हात पकडतो. कुठे चालली आहेस? तो कठोरपणे म्हणतो. मला जाऊ दे प्लीज, ती रडत म्हणाली. पण रोहित ऐकत नव्हता. त्या क्षणी त्याचा संताप नियंत्रणाबाहेर गेला. राग, संशय आणि वेडेपणा सगळं एकत्र झालं होतं. तो तिला जोरात ढकलतो. सोनाली जमिनीवर पडते. ती उठायचा प्रयत्न करते, पण रोहित तिला पकडतो. त्या दोघांमध्ये झटापट सुरू होते. रोहित, थांब प्लीज, ती ओरडते. पण त्या क्षणी रोहितच्या डोक्यात काहीच शुद्ध नव्हती. तो तिच्या गळ्यावर हात ठेवतो. सोनाली तडफडू लागते. ती त्याचा हात दूर करण्याचा प्रयत्न करते, पण तिच्यात ताकद उरली नव्हती. काही क्षणांतच सगळं शांत झालं. सोनाली निश्चल पडली होती. रोहित काही वेळ तसाच उभा राहिला. त्याला समजायला काही वेळ लागला की त्याने काय केलं आहे. मी काय केलं? तो घाबरून पुटपुटला. आता त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त भीती होती. तो रात्रीच सोनालीचा मृतदेह घरातून बाहेर घेऊन गेला. गावाच्या बाहेर एका शाळेच्या मागे अंधारात त्याने मृतदेह टाकून दिला आणि तिथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी एक स्थानिक माणूस त्या रस्त्याने जात होता. त्याला काहीतरी संशयास्पद दिसलं. तो जवळ गेला आणि समोरचं दृश्य पाहून तो हादरला. तिथे एका तरुणीचा मृतदेह पडलेला होता. त्याने लगेच पोलिसांना फोन केला. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी पंचनामा केला आणि तपास सुरू केला. पण अजून एक मोठा प्रश्न होता, ही मुलगी आहे तरी कोण? आणि तिची हत्या कोणी केली? दरम्यान सोनालीच्या घरच्यांनी तिचा शोध सुरू केला होता. ती घरी आली नाही, फोनही लागत नव्हता. आई वडील घाबरले. शेवटी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. काही तासांनंतर पोलिसांनी त्यांना बोलावलं आणि जेव्हा त्यांनी त्या मृतदेहाची ओळख पटवली, त्यांच्या आयुष्याचा आधारच संपला. सोनाली आता या जगात नव्हती. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सर्वप्रथम त्यांनी सोनालीच्या घरच्यांची चौकशी केली. तिचं कोणाशी भांडण होतं का? कोणावर संशय आहे का? पोलिसांनी विचारलं. वडील म्हणाले, आमच्या मुलीचं आयुष्य आधीच खराब झालं होतं. तिचं लग्न नीट झालं नाही आणि नंतर ती एका मुलासोबत रिलेशनमध्ये होती. त्याचं नाव रोहित आहे. हे नाव ऐकताच पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. पोलिसांनी लगेच रोहितचा शोध सुरू केला, पण रोहित गायब झाला होता. त्याचा फोन बंद होता आणि तो कामावरही येत नव्हता. यामुळे पोलिसांचा संशय अजूनच पक्का झाला. यानंतर पोलिसांनी सोनालीचा मोबाईल तपासला. त्यात त्यांना रोहितसोबतचे कॉल रेकॉर्ड, मेसेजेस सगळं सापडलं. त्यात काही मेसेजेस असे होते जे खूप महत्त्वाचे होते. तू मला धोका दिला, तुला याची किंमत मोजावी लागेल. हे मेसेज पाहून पोलिसांना खात्री पटली की हा खून रोहितनेच केला आहे. काही तासांच्या तपासानंतर त्यांना एक लोकेशन मिळालं. रोहित आपल्या एका मित्राच्या घरी लपला होता. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला आणि रोहितला अटक केली. सुरुवातीला रोहित काहीच मान्य करत नव्हता. तो सतत एकच म्हणत होता,
मी काही केलं नाही. पण पोलिसांनी जेव्हा त्याच्यावर कडक चौकशी केली तेव्हा तो तुटला. शेवटी त्याने सगळं कबूल केलं. हो, मीच केलं. मीच मारलं तिला. पोलिसांनी विचारलं, का केलंस असं? रोहित डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मला वाटलं ती मला धोका देत आहे. ती दुसऱ्या लोकांशी बोलत होती. मला सहन झालं नाही. रागाच्या भरात मी हे केलं. त्याच्या या कबुलीनंतर पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. केस कोर्टात गेली. मोबाईल रेकॉर्ड, मेसेजेस, लोकेशन आणि रोहितची कबुली सगळे पुरावे विरोधात होते. कोर्टाने काही महिन्यांच्या सुनावणीनंतर निकाल दिला. न्यायाधीशांनी म्हटलं, ही एक क्रूर आणि नियोजित हत्या आहे. संशय आणि रागामुळे एका निष्पाप मुलीचा जीव घेतला गेला आहे. रोहितला कठोर शिक्षा सुनावण्यात आली, आजीवन कारावास. त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. सोनालीच्या कुटुंबाला न्याय मिळाला, पण त्यांची मुलगी परत येणार नव्हती. त्यांचं आयुष्य कायमच बदलून गेलं. कथेचा संदेश, या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. अंधविश्वास, संशय आणि राग हे माणसाला किती खाली घेऊन जाऊ शकतात. थोडा संयम, संवाद आणि समजूतदारपणा असता तर कदाचित एक जीव वाचू शकला असता. मित्रांनो, चॅनेल नवीन असल्यामुळे प्लीज सबस्क्राईब करूनच जावा.